आजच्या आपल्या धड्याचे नाव आहे एंटरप्रिनरशिप स्किल. एंटरप्रिनरशिप स्किल आणि त्यातलं सब टॉपिक आहे नॅशनल फायनान्स. नॅशनल फायनान्स नॅशनल फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे NFDC. NFDC म्हणजेच काय, नॅशनल फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तर केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अधिपत्याखाली 8 फेब्रुवारी 1989 रोजी या महामंडळाची स्थापना झाली आहे. तर याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जातींच्या व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या काय करणे, सक्षम करणे, त्यासाठी अल्प व्याज दराने अर्थसहाय्य करणे व भांडवल उभारणीस काय करणे, चालना देणे. नफा मिळवणे ह्या मंडळाचा उद्देश नाही आहे. तर ह्या मंडळाच्या अंतर्गत म्हणजे ह्या मंडळामध्ये कुठच्या यादीमध्ये त्यांचं समावेश होतं, म्हणजे कुठच्या लिस्ट येतात, कुठच्या जातींचा समावेश होतं. तर पहिली आहे शेड्यूल ट्राईब्स, म्हणजेच त्यालाच म्हणतो आपण अनुसूचित जमाती. शेड्यूल ट्राईब्स. त्यानंतर दुसरी बॅकवर्ड क्लासेस. बॅकवर्ड क्लासेस. तिसरा प्रकार आहे शेड्यूल कास्ट. तिसरा प्रकार आहे शेड्यूल कास्ट. त्यानंतर चौथा प्रकार आहे मायनॉरिटीज, म्हणजेच त्यालाच म्हणतो आपण अल्पसंख्याक. पाचवी यादी आहे सफाई कर्मचारी. सफाई कर्मचारी. सफाई कर्मचारी. आणि शेवटची त्या लिस्टमध्ये येतं हँडिकॅप. हँडिकॅप. तर हा काय भारत सरकारचा उपक्रम आहे. तर आता त्यामध्ये पहिलं आहे नॅशनल बॅकवर्ड क्लास फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. म्हणजेच काय ना NBCFDC. म्हणजे हे भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत येते. तर आर्थिक कार्यक्रमाला बढती देऊन मागासवर्गीयांना काय करणे, फायदा देण्याच्या उद्दिष्टाने काय केलेली आहे, ह्याची स्थापना केलेली आहे. त्याचबरोबर आर्थिक मदत करणे, तसेच काही विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात काय करते, स्वयंरोजगार इन्कम निर्माण करण्याचं काय करते, कार्यक्रम घेतात. म्हणजे शेती व लघु व्यवसाय, कारागीर व परंपरागत व्यवसाय, तांत्रिक व व्यावसायिक कोर्सेस, वाहतूक व सेवा विभाग. त्यातला हा पहिला
म्हणजे NBCFDC. हे बघा, एक लक्षात ठेवा, तुम्हाला फुल फॉर्म लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला एक्झाममध्ये तुम्हाला फुल फॉर्म विचारलेले जाणार. त्यातलं दुसरं मंडळ आहे नॅशनल सफाई कर्मचारी फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तर ह्याचं मिशन काय आहे, म्हणजे कार्यक्षेत्र काय आहे, तर जे झाडूवाले असतात, त्या झाडूवाल्यांच्यामध्ये स्वयंरोजगार अवलंबून असणाऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करणे, त्यानंतर इन्कम निर्माण करणारे कृती निर्माण करणे, हे त्याचं काय आहे, मिशन आहे. म्हणजे त्यामध्ये त्यांचं उद्दिष्ट काय असतं, ऑब्जेक्टिव्ह काय असतं, तर परंपरागत व तांत्रिक व्यवसाय व उद्योजकता क्षेत्रामध्ये तांत्रिक प्रशिक्षण पुरवले जाते. याकरता 100% निधी दिला जातो आणि हा निधी प्रत्येक प्रोजेक्टसाठी 1,00,000 रुपये काय केले जातात, पुरवले जातात. तर ते ट्रेनिंग काय असतं, प्रशिक्षण काय असतं, तर पहिलं प्रशिक्षण असतं ILP म्हणजे इन्स्टिट्यूशनल लिंकेज प्रोग्राम. इन्स्टिट्यूशनल लिंकेज प्रोग्राम. ILP. दुसरा आहे स्किल अप ग्रेडेशन ट्रेनिंग प्रोग्राम. STP. तिसरा आहे एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. ओके, म्हणजेच काय ना, EDP. आणि शेवटचं मंडळ आहे, त्याचं नाव आहे नॅशनल हँडिकॅप फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. नॅशनल हँडिकॅप फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आता ह्या मंडळाचं मुख्य काम काय आहे, तर अपंग व्यक्तींसाठी आर्थिक व प्रगतीच्या कृतींना काय करणे, बढती देण्याचे कार्य हे मंडळ करतं. तसेच स्वयंरोजगारासाठी कर्ज पुरवठा करणे, आर्थिक मदत करणे, म्हणजे सेवा ट्रेडिंग सेक्टरमध्ये लघु व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणे, विक्री व ट्रेडिंगसाठी 3 लाखापर्यंत हे लोक काय करतात, कर्ज, तसेच सेवा विभागासाठी 5 लाखापर्यंत कर्ज देण्याचं काम करतात. व्यावसायिक वाहन खरेदीसाठी 10 लाखापर्यंत कर्ज येतात आणि अपंग व्यक्ती किमान किती 15% काय असावी, ती अपंग असावी. म्हणजे अशा लोकांना हे महामंडळ काय करते, मदत करण्याचं काय करते, कार्य करते. त्यातलं पहिलं आपण काय बघितलं, नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे NBCFDC. त्यानंतर दुसरं बघितलं नॅशनल सफाई कर्मचारी फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आणि तिसरं बघितलं मंडळ नॅशनल हँडिकॅप फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. इथे हा टॉपिक संपला आहे. थँक्यू.